जय जय रामकृष्ण हरी. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सगळं काही करत आहे, पण तरीही मन शांत नाही, नशीब साथ देत नाही. आयुष्यात अडथळेच अडथळे दिसतात. असं का होतं? देव दूर गेला आहे का, की आपणच देवापासून दूर झालो आहोत? या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात रोज फक्त 3 मिनिटं हा अभंग म्हणा आणि भाग्य उजळायला कसं सुरुवात होतं. या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मन शांत करण्याची ताकद, नकारात्मक विचार दूर करण्याची ऊर्जा, घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची शक्ती आणि हळूहळू नशीब बदलण्याची क्षमता. संतांनी सांगितलेला हा सोपा पण प्रभावी उपाय कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत करता येतो. जर तुम्ही सतत अपयशाला सामोरे जात असाल, मन आतून थकलं असेल, देव जवळ आहे असं वाटावं अशी इच्छा असेल, आयुष्यात स्थिरता आणि समाधान हवं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. माझा विठुराया. आज माणूस खूप थकलाय. पैसा आहे पण समाधान नाही, घर आहे पण घरपण नाही, लोक आहेत पण आपुलकी नाही. आणि मग तो देवाकडे पाहून म्हणतो, देवा, माझं नशीबच खराब आहे. पण संत सांगतात, नशीब खराब नसतं, आपण देवापासून दूर असतो. आणि देवाजवळ जायला ना पैसा लागतो ना मोठा विधी, फक्त 3 मिनिटं आणि एक अभंग. नाम घेता नाम घेता, नाम घेता नाम घेता, विसर पडे दुःख दारून, भाग्य उजळते क्षणात, जेव्हा ओठांवरी असते विठ्ठलाचे नाम. संतांचा गाभा, नामाची ताकद. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठे भाग्य, नाम घेता उठे भाग्य, नाम घेता मिठे पाप, नाम घेता उठे भाग्य, नाम घेता मिठे पाप, नाम घेता मिले विठू, बाकी सर्व काही व्यर्थ. भक्तांनो, आपण सकाळी उठतो, मोबाईल पाहतो, वाईट बातम्या पाहतो, दुसऱ्यांचं आयुष्य पाहतो, पण स्वतःच्या आत्म्याकडे पाहायला आपल्याकडे 3 मिनिटही नसतात. हा अभंग म्हणजे काय? हा अभंग म्हणजे देवाला हाक, आत्म्याचं औषध, मनाचं स्नान आणि नशिबाचं शुद्धीकरण. हा अभंग म्हणताना देव तुमची परीक्षा घेत नाही, तर तुमचं ओझं स्वतः उचलतो. रोज 3 मिनिटं एवढेच का पुरेसं? हो, कारण देव वेळ मोजत नाही, तो भावना मोजतो. जर त्या 3 मिनिटात डोळ्यात पाणी असेल, आवाज थरथरत असेल, मन देवापुढे झुकलेलं असेल, तर ते 3 मिनिटं म्हणजे देवासाठी संपूर्ण आयुष्य असतं. कथा. नशीब बदललेला शेतकरी. एका गावात एक शेतकरी होता. पावसाने फसवलेलं पीक, कर्जाचं डोंगर, घरात आजारी बायको. तो रोज देवाला म्हणायचा, मी काय चुकलोय? एकदा वारीला गेलेला वारकरी त्याला म्हणाला, रोज काही मागू नकोस, फक्त हा अभंग म्हण. नाम घेता नाम घेता, नाम घेता नाम घेता, विसर पडे दुःख दारून, भाग्य उजळते क्षणात, जेव्हा ओठांवरी असते विठ्ठलाचे नाम. त्या शेतकऱ्याने देवाला दोष देणे सोडलं आणि नाम घेणं सुरू केलं. पीक लगेच आलं नाही, कर्ज लगेच फिटलं नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर शांतता आली. आणि लक्षात ठेवा, जिथे शांतता येते तिथेच भाग्य रस्ता शोधत येतो. हा अभंग कसा म्हणायचा? बसून किंवा उभं राहून, शक्य असेल तर दिवा लावून, मोबाईल पूर्ण बाजूला, देवाशी बोलतोय असं समजून. शब्द गोंधळलेले तरी चालतील, भाव गोंधळलेले नकोत. दुसरी कथा. श्रीमंत पण रिकामं मन. एक माणूस होता, मोठा बंगलो, 2 गाड्या, मुलं परदेशात, पण रात्री झोप लागत नसे. तो म्हणायचा, सगळं असूनही काहीतरी कमी आहे. एकदा त्याने हा अभंग ऐकला,
नाम घेता उठे भाग्य, नाम घेता उठे भाग्य, नाम घेता मिठे पाप, नाम घेता मिले विठू, बाकी सर्व काही व्यर्थ. नाम घेता नाम घेता, नाम घेता नाम घेता, विसर पडे दुःख दारुण, भाग्य उजलते क्षणात, जेव्हा ओठांवरी असते विठ्ठलाचे नाम. आणि रोज 3 मिनिटं म्हणायला सुरुवात केली. 15 दिवसांनी तो म्हणाला, माझं आयुष्य बदललं नाही, पण माझं मन बदललं. आणि संत म्हणतात, मन बदललं की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. अभंग. विठ्ठला विठ्ठला म्हणता अश्रू येती डोल्यात, विठ्ठला विठ्ठला म्हणता अश्रू येती डोल्यात, नशीब माझं धुवून जाई तुझ्या नामाच्या पाण्यात. सकाळी म्हटल्यावर काय होतं? दिवस शांत जातो, राग कमी होतो, कामात अडथळे कमी येतात. रात्री म्हटल्यावर काय होतं? झोप चांगली लागते, मनावरचं ओझं उतरतं, भीती कमी होते. हा अभंग कोणासाठी आहे? ज्याचं नशीब साथ देत नाही, ज्याला सतत अपयश येतं, ज्याचं मन आतून रडतं, ज्याला देव जवळ वाटावं असं वाटतं. भक्तांनो, आजपासून 7 दिवस हा अभंग म्हणण्याचा संकल्प करा. देवाला परीक्षा देऊ नका, स्वतःला संधी द्या. कमेंटमध्ये लिहा, जय श्री हरी विठ्ठल. शेवटचा अभंग. भाग्य उजळले नामाने दुःख पळले दूर, भाग्य उजळले नामाने दुःख पळाले दूर, विठू उभा दारी म्हणे मी आहे तुझ्या समोर. भक्तांनो, देव शोधायला जंगलात जाऊ नकोस, देव शोधायला जंगलात जाऊ नकोस, तो तुझ्या श्वासात आहे. फक्त 3 मिनिटं त्याचं नाव घे. कसा करायचा हा उपाय? फक्त रोज सकाळी किंवा रात्री डोळे मिटून मोबाईल बाजूला ठेवून मनापासून हा अभंग 3 मिनिटं म्हणा. देव बदलत नाही, आपण बदलतो, आणि त्या क्षणी नशीब बदलायला सुरुवात होते. हा व्हिडिओ आवडला असेल, मनाला स्पर्श केला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा, पांडुरंग माझ्या सोबत आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबांपर्यंत नक्की शेअर करा. देवाचं नाव कोणाच्या तरी आयुष्याचा प्रकाश होऊ शकतो. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. भक्तांनो, मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन अभंगावर, एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी.